सकाळपासून गेले, लवकर येतो बोलले, अजून येईना. चल ग पटपट. काय बोलले डॉक्टर? जा, तुझ्या हाताने पाणी घे. मी का तुझी मोलकरीण नाही पाणी आणून द्यायला तुला? जेवणाचं बघा, ते तरी वेळेवर द्या बाई. अगं तिला थोडा वेळ बसू तरी दे, आत्ताच आलो ना आम्ही घरी. तू गप्प बस, बायकोची बाजू घेऊ नको. बाहेर जाऊन काय मोठं घोडं नाही मारलं तुम्ही? पुन्हा सुधारणार नाहीयेस कधी. हे बघ, आईबद्दल मी तुझी माफी मागतो. अरे तिला कळत नाही का काही बोलावं आणि काही नाही. बघू दे ना, मी आहे तुझ्या बरोबर, समजलं ना? सागर, ए सागर, जरा इकडे ये आणि मला जरा एवढ्या गोळ्या आणून दे मेडिकल मधून. आलो. जा, कपडे धुवायचं बघ जरा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर जर करायचा प्रयत्न केला तर याद राख. जा, कपडे धुवून घे. आठ वर्ष झाले लग्नाला, अजून नातवंड नाही मला. ही वांझुटी पडली माझ्या पात्रात.
काम आहे तुमचं? कामाच्या मागे मागे येत आहे. काय वहिनी, कधीपर्यंत त्या सागराच्या भरोश्यावर राहणार? एकदा तरी मला चान्स देऊन बघा. बघा एका वर्षात पाळणा हलवतो की नाही. तुमच्यासारख्या मित्रांची ना हीच लायकी. आतापर्यंत आहे ना तुला प्रेमाने खूप समजावलं, पण तुला प्रेमाची भाषा समजणार नाही. तुझ्यासोबत आहे ना जबरदस्तीच करावी लागेल. आता तरी तू जा, नंतर बघतो. येऊ का घरात? थोडी साखर मिळेल का? काय ग? थोडी साखर हवी होती. उद्या अंडी आणून देईल परत. बरोबर, ये आणते. बस. उद्या मी साखर देईन ना आणून परत. हो चालेल, पण ते 4 दिवसापूर्वी शेंगदाणे नेले तेही आणून दे. हो हो नक्की आणून देईन. काय हो, तुमची सुनबाई नाही दिसत कुठे? गेली कपडे धुवायला. मी ऐकलं होतं दोघे जण डॉक्टरकडे गेले म्हणे. काय बोलले डॉक्टर? काय बाई, माझ्या पोराचं नशीबच फुटकं. हो मग का फुकट सांभाळताय तिला? घ्या की सोड चिठ्ठी. माझा मुलगा असताना मी नक्कीच त्याच्या भल्याचा विचार केला असता. मी तुम्हाला सांगायचं काम केलं, बाकी निर्णय तुमचा. हो बघा ना, मलाही तेच वाटतं. माझ्या सागरच्या बरोबरच्या पोरांची पोरं शाळेत जायला लागली. इथं कशाचाच पत्ता नाही. बोला ना, कसला विचार करताय? तुम्हाला म्हणून सांगते, ही आजकालची मुलं आहेत ना, बायकोचे बैल होतात नुसते. बघा बाई, जाते मी आता. काम झालं, आता भांडणं बघायला मज्जा येईल. तेवढाच माझा टाइमपास. ओ काकी, ओ काकी. काय रे बाळा? माझी आई घरी नाही, काही खायला भेटेल का? आई बस इथे, मी आणते तुला खायला. बस आली आम्ही. ए अप्पा बाई, काय घालतेस माझ्या मुलाला खायला? अहो असं का बोलताय ताई? त्याला खूप भूक लागली होती म्हणून मी थोडंसं खायला दिलं. त्यात काही घातलं बितलं नाही ना बाई? अहो असं का बोलताय ताई तुम्ही?
काय झालं? शेतामध्ये आवाज येत होता तुमचा काय? विचारा तुमच्या सुनेला. स्वतःला पोरं होत नाही आणि दुसऱ्यांची पोरं बघवत नाही. काय वेळ वाकडं खायला घातलं मग? अहो असं काहीच नाही. तो म्हणाला मला भूक लागली म्हणून मी त्याला थोडंसं खायला दिलं. अगं स्वतःच्या पोराला दे ना. तू का 8 वर्षापासून वांजुटी राहिली? चल आता डॉक्टरकडे जाऊ. बघू आपण थुक ते थुक थुक. काय घातलं खायला काय माहिती. काय झालं का? आता तुला विचारतोय मी, काय झालंय? काय झालं सांगशील? काय नाही. काय झालं सांगशील मला? अगं रडतेस कशाला? काय झालं सांग. अहो तुमचा तो मित्र आहे ना राजा, खूप दिवसापासून माझ्या मागे लागलाय आणि आज तर त्याने हद्दच केली. माझा हात पकडला. काय तो रग्या तो असा वागला तुझ्याशी? थांब त्याला दाखवतोच. अहो तुम्ही उगाच नका भांडू. काय झालं? मारामारी करून आलात का तुम्ही? हरामखोर साला. असंच झालं पाहिजे त्याच्या बरोबर. गेलो होतो त्याला मारायला, पण कळलं त्याचा ऍक्सिडेंट झालाय. आणि तुला माहितीये का, त्यात त्याचा उजवा हात पण कट झालाय. वाचला साला. बरं झालं, त्याच हाताने त्यांनी माझा हात धरला होता. तो ना सगळ्याचा हिशोब करतो. तो जसा वागेल ना तसा भोगू. चला तुम्ही आपण जेऊया. चला. सागर, ए सागर, काय झालं गाई? इकडे ये जरा. आलो. तुझ्या बायकोला जरा समजून सांग. लोकांच्या पोरांना घरात बोलवते आणि जेवायला देते. का काय झालं मग त्याच्यामध्ये? तिलाच विचार काय झालं ते. बरं बोलतो मी संध्याकाळी तिच्याशी आल्यावर.
काय ग दुपारी काय झालं होतं? ऐकतेस का? तुझ्याशीच बोलतोय मी. काय झालं दुपारी? आता तुम्हीच सांगा यात माझं काही चुकलं? अगं येडाबाई, यार तुझं काहीच चुकलेलं नाहीये. हे बघ, तू रडू नकोस. मी सकाळी आईशी बोलतो, बरं? बरोबर, तुम्ही उगाच आईशी बोलू नका. तुम्हा मायलेकांमध्ये माझ्यामुळे भांडणं होती. अगं तसं काहीच होणार नाहीये. मी सकाळी तिच्याशी बोलतो. आता आपण झोपू. नको, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही उगाच आईशी भांडू नका. आता आपण झोपूया. बरं ठीक आहे, चल आपण झोपू, सकाळी बोलू. मला नातवंड पाहायला भेटणार आहे की नाही सागर? आता हे काय आहे सकाळी सकाळी? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तिच्याकडे काय बघतो? मी तुला विचारते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तिच्याकडून जर नातवंड भेटत नसेल, आपण तुझं दुसरं लग्न करू. आई वेडी झालीस का तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? हो, वेळ लागलाय मला. तेव्हाच मी तुझ्या लग्नाला परवानगी दिली आणि ही वांजुटी माझ्या पदरात पडली. मला काही माहित नाही, तू दुसरं लग्न करतो. ते शक्य नाही. तुम्ही दोघं नका ना भांडू. माझा एवढाच त्रास होत असेल ना तर मीच निघून जाते इथून. तुम्ही दोघी जरा शांत बसता का? आता खूप झालंय. पाणी डोक्याच्या वर जायला लागलं. खरं तर ह्या घरातून तिने नाही, मी जायला हवं. अहो, तू शांत बस. आज मी कुणाचं एक ऐकणार नाहीये. हो आई, मी जायला हवं. कारण प्रॉब्लेम तुझ्या सुनेमध्ये नाही तर प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे. आणि हे आम्हाला डॉक्टरांनी केव्हाच सांगितलं होतं. हे कळल्याच्या नंतर उलट तिने मला सोडून जायला हवं होतं. दुसरं लग्न करून मुलांना जन्म घालून ती सुखी संसार करू शकली असती. पण तिने तसं नाही केलं. कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आई, माझ्यावर कोणी हसू नये, तुझ्या मुलाला कोणी नाव ठेवू नये म्हणून हे सर्व आहे ना तिने तिच्यावर घेतलं. पण तिला काय भेटलं? फक्त त्रास आणि त्रासच. आणि तू पण एक स्त्री आहेस ना, तू तिला समजून नाही घेऊ शकलीस? किती सोपं वाटतं ना. ज्या मुलीला मूलबाळ होत नाही तिला घालून पाडून बोलणं, घराबाहेर काढणं. पण ह्यात त्यांची काय चूक असते ग? एखाद्या मुलीला मूलबाळ होणं किंवा न होणं हे त्यांच्या हातात असतं का? पण बस झालं आता. खूप छळ सहन केला. आता आम्ही दोघे इथून निघून जातो. मग तू राहा आपली आनंदात एकटीच. तू चाल का? सागर, माफ कर मला. माझी खूप मोठी चूक झाली. माफी माझी नको मागूस, तिची माग. सुनबाई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुला खूप त्रास दिला. मी एक स्त्री असून तुला समजून घेऊ शकले नाही. खरंच मी आज घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढायला निघाली होती. माफ कर मला. हो आई, तुम्ही असं काय करताय? तुम्ही माझ्यासमोर हात नका जोडू. तुमचं घर तर आईच आहे ना.
आणि आई कधी आपल्या मुलांसमोर हात जोडते का? हो, माझी आई मला नेहमी सांगायची, एक वेळ आपल्याला त्रास झाला ना तरी चालेल, पण घरात आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे. यापुढे ना आपण आनंदात राहू. या ना आपण पाया पडूया आणि एक नवीन सुरुवात करूया. आई, हिला ना तुला काहीतरी विचारायचंय ग. अगं विचार ना. हा विचार ना पुरी, काय विचारायचंय विचार. आई, मला असं वाटतंय की आपण एका मुलीला दत्तक घेऊया का? म्हणजे तुम्हालाही नातवंडाचं सुख भेटेल, आम्हालाही आई वडील होण्याचं सुख भेटेल, आणि त्या अनाथ मुलीला सुद्धा आई वडील भेटतील. चालेल चालेल चालेल.